नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. पश्चिम आशियातील युद्धामुळे जगभरातील तेल, खत आणि कृषी व्यापारावर निर्माण झालेली अनिश्चितता आता कमी होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. इराण आणि अमेरिकेदरम्यान युद्धबंदीचा प्राथमिक करार झाल्याची घोषणा आज म्हणजेच 15 जून रोजी करण्यात आली असून होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. या घडामोडीनंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या असून त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेती, खत उद्योग आणि कृषी निर्यातीवरती होण्याची अपेक्षा आता व्यक्त केली जाऊ लागली आहे. मग या दोन देशात झालेल्या शांतता करारासाठी काय अटी नेमक्या घालण्यात आलेल्या आहेत, त्यासोबतच भारतीय शेतकऱ्यांना आणि शेतीला या निर्णयाचा कसा दिलासा मिळू शकतो, या युद्धबंदीकडे जगाचं लक्ष किती काळापासून लागून राहिलेलं होतं, जाणून घेऊया आजच्या द ॲग्रोवन शोमधून. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इराण आणि अमेरिकेदरम्यान युद्ध समाप्तीचा प्राथमिक करार आज म्हणजेच 15 जून रोजी झाल्याची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यानुसार होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याचे संकेत उभय देशांकडून देण्यात आले आहेत. या घडामोडीनंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सुमारे 4% घसरल्यात. या करारावर अंतिम स्वाक्षरी शुक्रवारी म्हणजेच 19 जून रोजी स्वित्झर्लंडमध्ये करण्यात येणार आहे. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावरती युद्ध समाप्तीच्या संदर्भात कराराची घोषणा केली आहे. या प्रक्रियेत कतारसह मध्यस्थांच्या भूमिकेत असणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. लेबनॉनसह सर्व आघाड्यांवरील लष्करी कारवाया थांबवण्याचा प्रस्ताव या कराराच्या केंद्रस्थानी आहे. सध्या इस्रायलकडून लेबनॉनच्या विविध भागांमध्ये तीव्र हल्ले चढवले जात आहेत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या युद्धबंदीमुळे भारतीय शेती क्षेत्रावरील दबाव कमी होण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत छेडलेल्या युद्धाच्या केंद्रस्थानी असलेली होर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाची ऊर्जा वाहतूक मार्गिका मानली जाते. जगभर पुरवठा होणाऱ्या कच्च्या तेलाचा मोठा साठा, नैसर्गिक वायू आणि खत उद्योगासाठी आवश्यक कच्चा माल याच मार्गाने वाहतूक केला जातो. त्यामुळे या मार्गावरील तणाव सैल होणं भारतीय शेतीसाठी सकारात्मक मानलं जात आहे. भारत युरिया, DAP आणि इतर रासायनिक खतांसाठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे. पश्चिम आशियातील नैसर्गिक वायू आणि द्रव्यभूत नैसर्गिक वायू यांचा पुरवठा सुरळीत झाल्यास खत उत्पादनाचा खर्च कमी होऊ शकतो. परिणामी खतांच्या उपलब्धतेवरचा दबाव देखील कमी होण्याची शक्यता आहे. आपण मागच्या काही काळामध्ये पाहिलेलं आहे की या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती देशाच्या अंतर्गत उपलब्ध साठा किती दिवस पुरेल आणि त्यातनं पुढच्या काळात तीव्र खत टंचाई जाणून शेतकऱ्यांना मोठी किंमत चुकवावी लागू शकते की काय, अशी शक्यता वर्तवली जात होते. काही भागांमध्ये खतांचा दर सुद्धा रासायनिक वाढलेला होता. कच्च्या तेलाच्या किमती हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. शेतकऱ्यांना विविध शेती कामांसाठी कच्चं तेल हे इंधनाच्या स्वरूपात लागत असतं आणि या कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यास डिझेल दर स्थिर राहण्यास मदत होईल. त्यामुळे सिंचन पंप असतील, ट्रॅक्टर असेल, कापणी यंत्र असतील आणि कृषी माल वाहतूक यांचा खर्चसुद्धा आगामी काळात कमी होऊ शकतो. पश्चिम आशिया ही भारतासाठी तांदूळ, साखर, फळं, भाजीपाला आणि मसाले यांची महत्त्वाची बाजारपेठ आहे. सागरी वाहतूक सुरळीत झाल्यास निर्यात खर्च कमी होऊन भारतीय मालाची इतर देशांच्या मालासोबतची स्पर्धात्मकता वाढू शकते. पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे जहाज वाहतुकीचे विमा प्रीमियम आणि मालवाहतूक दर सुद्धा वाढले होते. त्याचा फटका सुद्धा मोठ्या प्रमाणात भारतीय शेतकऱ्यांना बसत होता. तणाव कमी झाल्यामुळे आता हे खर्च घटतील. त्यामुळे कृषी निर्यातदारांना थेट फायदा होईल असं मत सुद्धा या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. कराराच्या घोषणेनंतरही इराणच्या अणु कार्यक्रमाचा प्रश्न कायम असून पुढील 60 दिवसात त्यावर चर्चा अपेक्षित आहे. इराणवरील निर्बंध शिथिल करणं, अमेरिका आणि मित्र राष्ट्रांनी या देशांची गोठवलेली मालमत्ता मुक्त करणं आणि इराणच्या ताब्यातील समुद्र युरेनियमच्या साठ्याबाबत निर्णय घेणं या मुद्द्यांवरती पुढील वाटाघाटी या दोन्ही देशांमध्ये होतील अशी अपेक्षा आहे. आता या दोन्ही देशांमध्ये जो शांतता करार झालाय त्यातल्या 14 अटी नेमक्या काय आहेत ते तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. पहिली अट आहे होर्मुझची सामुद्रधुनी 30 दिवसांच्या आत पुन्हा खुली होईल. त्यानंतर दुसरी अट आहे अमेरिकेकडून इराणची नाकेबंदी 30 दिवसांच्या आत हटवली जाईल. तिसरी अट आहे इराणच्या वित्तीय संस्थांना पूर्ण अधिकार मिळेल, अमेरिकेकडून निर्बंध मागे घेण्यात येतील. त्यानंतर चौथी अट आहे कच्चे तेल आणि पेट्रोकेमिकल्स उत्पादनाबाबत इराणला ज्या अटी घालण्यात आल्या होत्या त्या आता मागे घेण्यात येणार आहेत. पाचवी अट आहे गेल्या 2 महिन्यांमध्ये इराणचे $24 अब्ज गोठवण्यात आले होते, त्यावरचे निर्बंध सुद्धा हटवण्यात येतील अशी सुद्धा यामध्ये अट आहे. त्यानंतर 6वी अट आहे इराणच्या
पुनर्बांधणीसाठी अमेरिका आणि मित्रराष्ट्र इराणला 30 अब्ज डॉलरची विशेष योजना सादर करील. त्यानंतर 7वी अट आहे, लेबनॉनसह सर्व युद्ध आघाड्या तातडीनं थांबवण्यात येतील. त्यानंतर 8वी अट आहे, इराणच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करण्याचं आणि इराणच्या सार्वभौमत्वाचा आदर करण्याचं अमेरिका वचन देईल. 9वी अट, अमेरिकेचे सैन्य इराणच्या कोणत्याही भागात राहणार नाहीत आणि तिथून ते निघून जातील. 10वी अट आहे, आण्विक मुद्द्यांवर आणि निर्बंध पूर्णपणे उठवण्याबाबत अंतिम करारापर्यंत पोहोचण्यासाठी 60 दिवसांचा वाटाघाटींचा कालावधी सुरू होईल. 11वी अट, अण्वस्त्रे न बनवण्याची अणुप्रसार बंदी कराराअंतर्गत असलेली वचनबद्धता इराण पाळेल. युद्धबंदीच्या या घोषणेमुळे जागतिक बाजारपेठेला दिलासा मिळाला असला तरी इराणच्या अणु कार्यक्रमासह अनेक महत्त्वाचे प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. पुढील 60 दिवसात होणाऱ्या वाटाघाटींवर या कराराचं भवितव्य अवलंबून राहणार आहे. मात्र सध्या तरी तेल, खत उद्योग त्यासोबत कृषी निर्यात क्षेत्रासाठी हा करार सकारात्मक संकेत देणारा ठरत असून भारतीय शेतकरी आणि कृषी उद्योगासाठीही तो तेवढाच दिलासादायक मानला जातोय. या युद्धबंदीच्या पार्श्वभूमीवरती पुढच्या काळामध्ये इंधन असेल, खत असतील आणि त्यासोबत त्याचं जी काही निर्यात आहे भारताची ती सुरळीत होईल. इंधनाचे आणि खतांचे दर आटोक्यात येतील, नियंत्रणात राहतील आणि त्याचा दिलासा शेतकऱ्यांना मिळेल अशी शक्यता वर्तवली जाते. पुढच्या काळामध्ये या कराराच्या बाबत नेमकं काय होतं याकडे आपलं लक्ष असणारच आहे. आता तुम्हाला या दोन देशांमधील शांतता कराराबद्दल काय वाटतं आणि भारतीय शेतकऱ्यांना यातनं खरंच दिलासा मिळेल का? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा. मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतो. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.